लोणीकर, आज आपण आणलेले आहेत वीर बाल दिवस या निमित्ताने रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे। जिजाई ब्लड सेंटर जे नांदेड मधली रक्तपेढी आहे त्यांच्या माध्यमातून इथे रक्तदान शिबिर आयोजन करण्यात आलेलं आहे। श्री बागेश्वर धाम समिती सेवा समिती यांच्या वतीने सगळ्यांच्या वतीने हे रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे। आज नांदेडमध्ये रक्तांचा खूप मोठा तुटवडा आहे आणि जर रुग्णांना वेळेवर रक्त जर भेटलं नाही तर अनेक प्राण जे आहेत ते गमावलेले आहेत। आज आपण आपले नांदेड शहरातील जे महाराज आहेत आपण त्यांच्याकडून रक्ताविषयी रक्तदान करण्याविषयी थोडीशी माहिती घेऊ। अरे राष्ट्रसंत पाचलेवकर महाराज, राष्ट्रसंत पाचलेवकर महाराज यांच्या आशीर्वादाने यांच्या कृपेने हा महोत्सव चालू आहे, रक्तदान महाशिबिर। आणि महारुद्र हनुमंत यांच्या समवेत यांच्या साक्षीने हा रक्तदान शिबिर हे साजरे केलेले आहे। आणि याचं महत्वाचं म्हणजे वीर बलिदान दिवस हा महत्वाचा आहे। 26 डिसेंबर गुरु सिंग यांचे 4 मुलं यांनी बलिदान केलेले आहे आणि त्यांनी बलिदान केल्यामुळे आपण या ठिकाणी आहोत, पूजापाठ करतो, गंध लावतो, नाही तर कठीण झालं असतं। यांनीच आपलं रक्षण केलं म्हणून त्यांची स्मृती, त्यांची आठवण म्हणून आपण प्रत्येकाने मग काय करायला पाहिजे, रक्तदान करायला पाहिजे। रक्तदान सर्वात श्रेष्ठ दान आहे। अन्नदान करायचं असेल तर काहीतरी आणावं लागते, इकडून तिकडून काहीतरी पैसे द्यायचे म्हणजे याच्या जवळून घे, त्याच्या जवळून घे, बँकेतून आणा, कुठून आणा। आणि काय दान करायचं असेल तर कुठेतरी जावं लागते। पण रक्तदान करायचं असेल तर सर्वात श्रेष्ठ दान आपल्या शरीरातून रक्तदान हे करू शकतो आपण। आपल्या जवळ आहे, आपल्या हृदयामध्ये आहे, म्हणून हजारो लोकांचे प्राण वाचतील म्हणून असा हा रक्तदानाचा उपक्रम या ठिकाणी केलेला आहे। बागेश्वर धाम यांच्या कृपा आशीर्वादाने हा उपक्रम चालू आहे। तर निश्चित आपण या ठिकाणी रक्तदान जर केलं तर पितृदेवता म्हणतील, बेटा मी करू शकलो नाही ते तू करतोस ना, तर माझा देखील आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे। साधू संतांचं तर आहेच आहे, पण सर्वात श्रेष्ठ मोठा आशीर्वाद असतो पितरांचा। पितर हे देवापेक्षाही मोठे असतात, त्यामुळे आपल्याला मोठेपणा त्यांनी दिलेला आहे म्हणून आपण रक्तदान करतो। पण काही लोक भीतात, घाबरतात, तर बाबा एवढं मोठं रक्त नको। त्या रक्तात अगोदरच पाणी टाकलेलं असतं, ते म्हणजे रक्त खराब होऊ नये म्हणून ते विशेष प्रकारचं पाणी असतं। आणि आपलं रक्त किती थोडं असतं, 200 ग्रॅम 250 ग्रॅम एवढंच रक्त असतं। शरीरात 5 लिटर रक्त थोडं जर काढून दिलं देशासाठी, राष्ट्रासाठी आपल्याला काही बिघडणार नाही। आणि हे रक्त दान दिल्यानंतर 72 घंट्यामध्ये रक्त तयार होऊ शकतं। ऍक्सिडेंट झाला, हातपाय मोडला, त्याच्यातून रक्त बाहेर जाईल तर त्याच्याकरता 5-6 महिने लागतील रक्तदान ते रक्त शरीरात तयार होण्यासाठी। पण हे काढलेलं रक्त 72 घंट्यामध्ये तयार होऊ शकतं। पण माता भगिनींचं रक्त तर एकदम त्वरित तयार होतं, 48 म्हणजे 50 घंट्यामध्ये 50 दिवसाच्या आत ते रक्त तयार होतं। म्हणजे भगवंतांनी वरदान दिलेले माता भगिनींना की तुमच्यासाठी हे विशेष आहे। रक्त तयार करण्याची प्रक्रिया शरीरामध्ये जास्त असल्यामुळे बाई ही स्त्री ही वर्षातून 3 वेळेस रक्तदान करू शकते, पुरुष हा 2 वेळेस करू शकतो। आणि रक्तदान केल्याने आपल्या विहिरीतलं पाणी घरात बाहेर काढायचं, नवीन पाणी तयार होईल, अशा प्रकारचं असणार हे रक्तदानाचं उपक्रम असतो। म्हणून आपण सर्वांनी या ठिकाणी रक्तदान देण्यासाठी अवश्य यावं आणि रक्तदान करावं। आपण काही करू शकत नाही, पण ज्यांनी बलिदान दिलेले त्यांची स्मृती, त्यांची आठवण म्हणून आपण हृदयामध्ये ठेवून हे रक्तदान केल्यानंतर निश्चित आपल्या पाठीमागे पितृदेवता राहतील, त्यांचा आशीर्वाद राहील आणि तुम्ही कित्येक वर्ष आजारी पडणार नाही। मी छातीवर हात ठेवून तुम्हाला विश्वासाने सांगतो की जे रक्तदान करतील ते सर्वात श्रेष्ठ दानी ठरतील। बाकी पैसे दान हे देणारे नंतरचे, पण सर्वात श्रेष्ठ दान रक्तदान हे पाचलेवकर महाराजांनी 50-60 वर्षापूर्वीच तयार करून ठेवलेलं होतं। तो उपक्रम आजही आम्ही आश्रमामध्ये चालवतो। सर्वात जास्त 90
95 पर्यंत माता बहिणीचा असतो आणि 20-25 पुरुषांचा असतो. पुरुष घाबरतात, माता बहिणी घाबरत नाहीत. म्हणून आपल्याला आई जगदंबा भवानीचा आशीर्वाद आहे. म्हणून रक्तदान देण्याकरता तुम्ही अवश्य या. राजगुरु मार्ग या ठिकाणी आपल्या रक्तदान चालू आहे. आणि इथं महत्वाचं म्हणजे आपलं शासकीय निवासस्थान म्हणजे या ठिकाणी रक्तदान विचारायचं कामच नाही, प्रसिद्ध आहे. पण राजगुरु मार्ग हा त्यांचा गुरु गोविंद सिंगांनी हा घालून दिलेला पायंडा आपण पुढे चालू आणि रक्तदान देऊन सर्वांचा आशीर्वाद घेऊ. गुरु गोविंद सिंगांचा आशीर्वाद आहे, महावीर हनुमंताचा आशीर्वाद आहे. आणि महत्वाचं म्हणजे आपले बागेश्वर धाम या ठिकाणचा आपल्याला ज्वलंत आशीर्वाद मिळणार आहे. आपण या ही विनंती अवश्य माझी मान्य करा आणि एकदा तरी रक्तदान देऊन या जीवनातून सफलता साधा. सद्गुरुनाथ महाराज की जय. नक्कीच महाराज, आपण आशा करू नांदेडकरांच्या वतीनं मी एक आशा व्यक्त करतो की जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करणं. कारण रक्त हे कुठे मशीन मध्ये तयार होणारं एक घटक नाहीये, मानवाचंच शरीर मानवाला लागणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी कुठल्याही जयंती वाढदिवस या निमित्ताने रक्तदान शिबिर आपले आयोजित करावेत. आज श्री बाल दिवस या निमित्ताने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे.